तुम्ही तुमचं मत कोणाला देणार? माझ्या प्रभागामध्ये उभे राहिलेले सर्वच उमेदवार चांगले आहेत. त्यांच्यापैकी प्रभागाच्या दृष्टिकोनातून जो सर्वात योग्य उमेदवार असेल त्याला मी माझं मत देणार. उमेदवार योग्य की अयोग्य हे तुम्ही कसं ठरवणार? आता मी हे तुम्हाला एका उदाहरणावरून सांगतो. बघा, माझ्या घराच्या समोर एक विजेचा खांब आहे. त्या खांबावर बल्ब आहे. इलेक्ट्रिक वस्तू आहे, कधी ना कधी खराब होत असते. एका रात्री ती खराब झाली. आता अयोग्य नगरसेवक कसा असतो ते पहिल्यांदा मी सांगतो. बल्ब खराब झाला, दुसऱ्या दिवशी मी त्या नगरसेवकाला सांगतो, असं असं झालं, रात्री बल्ब खराब झालाय. रात्र अंधारात गेली. नंतर हा अयोग्य नगरसेवक काय करतो, त्याचा जो बॉस असतो म्हणजे वरिष्ठ नेता, त्या वरिष्ठ नेत्याने आधीच त्याला सांगितलेलं असतं, मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. मग काही जरी झालं तरी मला सांगायचं. तो सांगतो, अमुक अमुक ठिकाणचा बल्ब गेलाय, साहेब काय करायचं? साहेब म्हणतात, आता मी खूप बिझी आहे, मी तुला नंतर सांगतो. आणि असं करता करता 8 दिवस जातात आणि 8 दिवसाच्या नंतर तो बल्ब असतो. कोणाची चुकी आहे? ही माझी चुकी आहे. मी अशा कठपुतली सारख्या अयोग्य उमेदवाराला का निवडून दिलं? मग आता त्याची फळं मला भोगायची. आता या उलट योग्य उमेदवार कसा असतो ते पण मी सांगतो. बल्ब गेला, सांगितलं की त्याने खिशातून फोन काढला, पण तो साहेबांना फोन नाही लावणार. ह्या खांबावर जेवढे बल्ब लावले जातात त्याचं बल्ब लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलंय, त्या कॉन्ट्रॅक्टरला तो फोन लावतो. अमुक ठिकाणचा बल्ब गेलाय, कालची रात्र अंधारात गेली, आजची नाही जाणार, बदलायचा. कर्मचारी येतात, बल्ब बदलतात. चांगला उमेदवार आहे, त्याच्याकडे स्वतःची बुद्धिमत्ता आहे, एक निर्णय घेण्याची क्षमता आहे, आणि यालाच तर म्हणतो मी की तो सक्षम नगरसेवक आहे. मला याच्यापेक्षा सुद्धा जास्त सक्षम नगरसेवक अपेक्षित आहे. म्हणजे कसं बघा, ज्या वेळेला तो बल्ब जातो ना, त्याच्या आधी 2 दिवस तो बल्ब लुकलुक करत असतो, काहीतरी सिम्पटॉम्स येत असतात. आणि त्या वॉर्डमधून फिरणारा जो नगरसेवक आहे त्याची नजर कशी असावी? नजर एकदम तीक्ष्ण, एखाद्या रिपोर्टरची कशी नजर असते किंवा वार्ताहराची, तशी. काय होतंय, बल्ब लुकलुक करतोय, याचा अर्थ हा बल्ब 2 दिवसामध्ये जाणार आहे. त्या क्षणाला तो फोन लावतो कॉन्ट्रॅक्टरला, असं वाटतंय की हा बल्ब 2 दिवसात जाईल, तो जाण्याच्या आधीच बदलायचा. कर्मचारी येतात, बल्ब बदलून जातात. मग मी त्या नगरसेवकाला काय काम सांगितलं? मी काहीच सांगितलं नाही. आणि 5 वर्ष लोटून जातात. 5 वर्षाच्या नंतर मी विचार करतो, माझ्या दारात जो लाईटचा बल्ब होता तो 5 वर्ष गेलाच का नाही? मला ते कळतच नाही. आणि तो जो नगरसेवक आहे त्याच्या गालावरती हळूच एक छोटस असं स्मित झळकतं आणि चेहऱ्यावरती समाधान. असला उमेदवार मला पाहिजे. तुम्हाला ज्या प्रकारचा उमेदवार अपेक्षित आहे, समजा त्या व्यक्तीला पॅनलने तिकीटच नाही दिलं तर? असं बऱ्याच वेळेला होतं. जे सक्षम उमेदवार आहेत, स्वयंविचारी आहेत, त्यांना डावललं जातं किंवा आणखीन काही आर्थिक गोष्टी सुद्धा कारणीभूत असू शकतात. पण कुठलं तरी कारण देऊन त्यांना तिकीट मिळत नाही. पण तुम्ही सक्षम आहात ना, पॅनलनं नाही तिकीट दिलं, अपक्ष म्हणून राखीव उभं,
मी देईन माझं मत तुम्हाला, लपून छपून नाही, जाहीर देईन. जर सक्षम असतील, राहा अपक्ष म्हणून उभा. माझं मत मी तुला जाहीर देतो.